हाय, जय श्रीराम. तर अ, आज आपण बोलूया अ, जे केस आहे त्याच्याबद्दल. तर 2 दिवस झाले. अ, आभाळ आहे आणि ऊन येत जाते, आभाळ होत जाते, ऊन येत जाते. तर त्याच्यानं असं डोकं नाही का, असं म्हणजे नाही का म्हणतात ना की भन म्हटल्यासारखं करायला लागलं का, एकदम म्हटलं मी वातावरण चेंज होत आहे तर कसं. आणि कसं आहे, डोक्याला खूप कमी म्हणजे तेल लावणं चालू आहे. तर सांगत आहे की इतकं म्हणजे ते म्हणताय ना, त्रास व्हायला लागला की रात्र म्हणजे नाही का, ते म्हणतात ना की डोकं दुखण्यामुळे कधी कधी झोप पण लागत नाही म्हणते ना, तशा टाईप. तर ते म्हटलं काय झालं एकदम डोकायला, म्हणजे कसं म्हणतात ना की एकदम डोकं कसं दुखायला लागलं असं म्हणून. तर मग आज पूर्णपणे तेल लावली, चप चप जे म्हणतात ना ते, असं पूर्ण ते खाली उतरल्यासारखं. तर ते पूर्ण असं तेल लावलं आहे डोक्याला छान असं. तर पूर्ण असं जे म्हणत आहे ना की, जे म्हणते ना बाटल धरूनच अशी लावली, अशी करूनच पूर्ण लावली, हातावर घेतलंच नाही तेल, इतकं म्हणजे तेल लावलं. आणि थोडंसं मग आराम केलं, तर आता एकदम म्हणजे म्हणतायत ना की ते एक रेमेडीज म्हटल्यासारखी, की तेल लावलं तर कमीच होऊन जाते एकदम जे आहे दुखणं वगैरे. तर तेच म्हणत आहे की खूप म्हणजे ते तेल आपण कसं आहे, खूप कमी लावतो तेल, खूप प्रमाणात म्हटलं तर. आज सांगत आहे की खूपच म्हणजे ते म्हणतात की कुठं आपल्याला म्हणत आहे की आपण जर घरी एखादी कोणतं म्हणजे नाही का काम नसलं तरच आपण ते तेल लावत असतो, असं आहे. नाही अदरवाईज म्हणजे म्हणता येत ना की लावतच नाही तेल आपण किती किती दिवस, असं पण आहे. तर तेच सांगत आहे की तेल लावणं किती म्हणजे म्हणता ना की गरजेचं आहे, असं पण आहे. तर आधी आधी कसं आहे, जेव्हा शाळेत वगैरे जायचं, जेव्हा शाळेत आपण म्हणतो ना की अ, आपल्याला जेव्हा नाही का 2 चुट्ट्या म्हणतात ते आपण म्हणतो पा. तर आधी ना शाळेत वगैरे जायचं, तर तेच म्हणतात की तेल म्हणजे नाही का, तेल लावल्या तेव्हा चुट्ट्या बांधायच्या असं वगैरे नाही का, असं वगैरे होतं. तर म्हटल्यासारखं की, तर तेच म्हणत आहे की म्हणजे आईकडे आपण नाही का, आई आपल्याला कसं शाळेत जायच्या टायमाला छान अशी तेल लावून विचरून केस, मग ते चुट्ट्या पाडून द्यायची, 2 चुट्ट्या ते वेण्या म्हटल्यासारखं, 2 चुट्ट्या वेण्या, ते असा प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते आधी तेल तेल लावल्याशिवाय तर कुठं निघायचंच नाही, असं म्हटल्याशिवाय आधी म्हणजे होतं जेव्हा लहान लहान होतं तेव्हा म्हटल्यासारखं. तर हा प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की तेल लावणं खूप म्हणजे म्हणता ना की खूप गरजेचं आहे. कारण की मला माझ्या तर पाहणीमध्ये तर कोणीच असं म्हणजे मला असं दिसत नाही, आजकालच्या मुली म्हणा की काय, की खूपच म्हणजे लावतच नाही, लावतच नाही. त्याच्यामुळे तो मग कोंडा होऊन जातो केसावर, की केसामध्ये म्हणतो ना, तो कोंडा होऊन जातो मग केसामध्ये. आणि मग आपल्यालाच त्रास होते, ते पूर्ण असं निघते मग बाहेर असं म्हटल्यासारखं. तर आधी आधी तो म्हणजे जे कोंड्याचा प्रकार होता तो नव्हता. तुम्ही बघा कोणाला पण जे असतील लोक, तर आधी तो कोंड्याचाच प्रकार नव्हता. आता हे आपण कमी तेल म्हणजे नाही का, तेलाचा प्रकार आता कमी झालं ना लावणं, तर कोंड्याचा असा प्रकार आहे. मग आपण ट्रीटमेंट चालू करतो की अरे कोंडा आहे, हे आहे, दवाखान्यात जातो, हे लावणं ते लावणं. पण तेल जर तुम्ही सांगत आहे की नाही आपण लावू शकत, म्हणजे सांगत म्हणजे म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून दोनदा तरी, म्हणजे म्हणताय ना की महिन्यातून दोनदा तरी किंवा एकदा तरी म्हणजे नाही का लावा, गरजेचं आहे. कारण की कसं आहे माहीत आहे का, की सांगत आहे की एकदा आपलं डोकं पण शांत राहते तेलाने. आणि तेच म्हणत आहे की कोंडा कमी प्रमाणात. तर तेच म्हणत आहे की आधी कुठं तेवढं म्हणजे सांगत आहे की आधी, आता तर लहान मुलापासून ते कोंड्याचा प्रकार म्हणजे दिसून येते की काय कसं म्हणून. तर तेच म्हणत आहे की तेच शाळेत म्हणजे आता आई आई किंवा आजी जेव्हा आपण जिथं राहतो, आपल्याला जेव्हा म्हणताय ना शाळेत जाताना जे तयारी वगैरे करून देत असते आई किंवा आजी, आपण ज्यांच्याकडे राहत असतो ते. तर काय करायच्या, जे म्हणजे आधी नाही का बाया नाही का, की शाळेत जायचं राहिलं, आंघोळ पाणी करून दिलं की ते म्हणतात ना टिकला पावडर, जे आपण म्हणताय की घेऊन बसायच्या, जे पावडर आहे, तेल आहे, असं घेऊन बसायच्या. आणि इतकं म्हणजे ते म्हणताय ना की तेल लावून द्यायच्या केसायला, मुलीला पण मुलाला पण असं म्हणून नाही, इतकं म्हणजे तेल लावून द्यायचं केसाला की ते खाली असं उतरायचं. म्हणजे म्हणतायत ना की आपण जर शाळेत जात राहिलं तर ते उन्हाने कसं खाली असं उतरायचं असं तेल, म्हणजे नाही का चेहऱ्यावरून, असं पण होतं. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते आधी इतकं म्हणजे तेलाचं म्हणजे म्हटल्यासारखं की होतं की. आणि सांगत आहे ना की खूप म्हणजे ते तेल लावलं ना, कोणतंही तेल लावा तुम्ही, म्हणजे असं म्हणून नाही की आधी होते असे. तर ते तेलाने ना केस पण असे छान असे वाढायचे,
म्हणता येईल की आपण तेल लावून जर चुट्ट्या आपण टाकल्या तर चुट्ट्या टाकूनच राहायच्या ना दिवसभर, तर ते त्यांनी कसं केस वाढून जायचे पूर्ण असे कमरेच्या खालीपर्यंत जे केस म्हणतो आपण, तर ते राहायचे तेलानेच. असंच आहे. आता कोणतीही तुम्ही ॲड बघा तर हे तेल लावा, ते तेलच लावा म्हणतात ना, तेव्हाच केस वाढते म्हणतात ना, असं पण आहे ना. म्हणून तेल खूप लावणं गरजेचं आहे की तर डोकं पण शांत राहते, एक तर कोंडा पण तेवढं म्हणजे प्रमाणात कमी आपलं दिसून येते, आणि तेच म्हणत आहे की केस पण वाढते, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते इम्पॉर्टंट म्हटल्यासारखं की तेल आपल्याला लावणं गरजेचं आहे, तर असं आहे. तर त्याच्याने केस पण वाढायचे छान असे, म्हणजे म्हणता येईल ना की इथपर्यंत अशा चुट्ट्या यायच्या, असं ते 2 चुट्ट्या टाकल्या ते म्हणजे असं नाही खांद्यापर्यंत त्या चुट्ट्या यायची, इतके म्हणजे ते केस वाढायचे, असं पण आहे. तर तेच म्हणतात की आई वगैरे आधी म्हणजे असं मुलगा राहो का मुलगी राहो, ते तेल लावून द्यायच्याच शाळेत जायच्या टायमाला, असं पण आहे. आता तर कोणत्याच अशी मुलगी म्हणजे म्हणता येईल ना की शाळेत तेवढं सुटायचं वगैरे माहीत नाही, वेण्याचं माहीत नाही तेवढं, पण आता असं दिसणारच नाही की कोणती मुलगी अशी तेल लावून, अरे असं विचार करणार की मला म्हणजे मीच सांगत आहे, मीच आता विचार करते की अरे मी कशी दिसत आहे काय, असं म्हणजे तेल लावल्यावर कसं दिसणार का, असं आपण विचार करत राहतो. पण पण आपल्याला त्रास होते मग त्या गोष्टीचा की अरे डोकं दुखत आहे किंवा काही आपल्याला त्रास होत आहे, किंवा समोर जाऊन आपल्यालाच म्हणजे ते म्हणत आहे ना की कोंडा व्हायची पण शक्यता असते, असं पण असते. तर तेच म्हणत आहे की कोण काय विचार करणार, असं म्हणजे तेल लावल्यावर असं म्हणून आपण विचार करत असतो, पण नको, तुम्ही विचार नको करा आणि तेल लावा गरजेचं आहे, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की आधी जे म्हणत आहे लहान मुलांनासुद्धा, लहान मुलं जेव्हा ते जन्मतात, नाही का छोटं बाळ आपण म्हणतो आपण, तर त्यांनासुद्धा ते त्याचं झावर वगैरे काढलं तर आधी त्यांना तेलाची मालिश, किंवा त्यांचं शरीर स्ट्रॉंग झालं पाहिजे, किंवा त्याचा ते टाळूवर म्हणतो त्याला केस आले पाहिजे म्हणून छान असं मागून पुढून तेल लावून देतात, किंवा नाही का छान असं म्हणजे नाही का आधी ना कसं होतं, तेलाचंच सांगत आहे की ते सरसोचं तेल मिळायचं, आणि ते काय म्हणते पुन्हा नाही का कोणतं तरी तेल आहे, तर ते सरसोचं तेल, तिळाचं तेल, असं असं नाही का मिळायचं ना. तर ते लहान मुलांना म्हणता येईल की त्याची काय म्हणते मोहरी आणि लसणाची अशी फोडणी देऊन ते असं मुलांना लावायचं शरीराला, आणि त्याचा टाळूला पूर्ण डोक्याला असं लावायचं की हे तेलाने असं स्ट्रॉंग झालं पाहिजे बा, असं वगैरे म्हणून तेच आहे. तर तेच म्हणत आहे की आधीच्या बाया ते म्हणजे तेलाचा जास्त म्हणजे वापर करत होते. म्हणजे आत्ता पण तुम्ही असं कोणाला एखादी म्हातारी बाई असेल किंवा आपली आजी असेल, तिला काही असे गुडघे वगैरे दुखत राहिले तरी ती आपल्या गुडघ्याला असं तेल लावत बसते, असं पण आहे. तर असा प्रकार आहे. तर आम्ही वगैरे तेच सांगत आहे की आधी तेच तेलाचंच होतं ना. तर आम्ही आता बहिणी म्हटल्यासारखं, तर आम्ही काय करायचो रात्री म्हणजे हिवाळ्याचाच टाईमाला रात्रीला कसं आहे, पॅराशूट तेल, मी तर पॅराशूट जे तेल आहे त्याचाच वापर करते. तर पॅराशूट तेलाला छान असं वाटीमध्ये काढायचं, आणि त्याला थोडंसं असं गरम करायचं, आणि छान असं मग म्हणतात ना एकामेकीला मसाज करून दिलं तेल लावून. तर आम्ही तसं करायचं, म्हणजे एकामेकाला असं तेल लावून ते गरम थोडंसं तेल झालं की छान वाटते पुन्हा. तर ते आम्ही असं मसाज केलं, तेल तर लावूनच होते आपल्या केसाला, पण छान असं मग तेल लावून झाल्यावर मसाजही छान असं करणं होते, असं पण प्रकार आहे. तर असं म्हणजे केलं आहे की बा खूप म्हणजे नाही का सांगत आहे की तेल लावणं छान असं म्हणजे लावलंच पाहिजे, असं पण आहे. पण आजकाल नाही लावत तर तो वेगळा प्रश्न आहे त्याचा, असं म्हणजे कोणाला काही म्हणता पण येत नाही की लावा नको लावा, ते त्यांचा प्रश्न आहे म्हटल्यासारखं आहे. तर हेच आहे की आपण तुम्ही कुठेही बघा, म्हणजे असं विचार करतो की आता आपण आपल्याला फंक्शनमध्ये जायचं राहिलं काही हे ते, तर आपण असं सांगायचं नाही की नाही लावत तेल, छान असे केस वगैरे धुवून असं म्हणजे छान आपण दिसलं पाहिजे म्हणून आपण छान असे हे करतो, तयारी करतो म्हटल्यासारखं. पण असं आपण तेल लावून नाही जाऊ शकत, म्हणजे तेच सांगत आहे की बाहेर आपण गेलं तर कोणी असं काय म्हणणार, आपण कसं दिसत आहोत, वेगळे दिसत आहोत असं वगैरे तेच सांगत आहे. तर तेच म्हणत आहे की शाळेतही गेलं तरी नाही का, मग तेच म्हणते ना की चुट्ट्या वगैरे आपल्या नाही, याला मास्तर तेल नाही लावली, किंवा मॅडम एखादी बघितली तर तू तेल नाही लावली असं म्हणून एखादी विचारायचं, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की नाही का आपले केस पण त्याच्यानीच वाढते, तेलानीच वाढते. तुम्ही तेच म्हणता की आधीचा जो प्रकार आहे की तुम्ही तेल लावा तर केस वाढतील, असं पण आहे. तर तेच म्हणतात की किती मोठे मोठे लोक आहेत, म्हणजे सांगत आहे ना की आधीच्या बायाही तुम्ही बघा म्हणजे असतील तर तर किती म्हणजे असे मोठे केस आहेत. त्या म्हणजे म्हाताराही असेल तरी, आता मी माझ्या आजीचंच सांगते, माझी आजी तर ती सांगत आहे, ती दुसरं म्हणजे असं काहीच नाही. आज आज पहिलं ना
ते शिकाकाई अशी साबण निघायची. धुवायचंही म्हटलं ना, आता आपण शॅम्पू वगैरे वापरतो, पण आधी ना अशी शिकाकाई ते साबण निघायची, ती बायाची असायची. तर ते अ, आता आपण शॅम्पू न धुतो, तर ते आधीच्या बायानं ते म्हणत आहे की केस धुवायचे कसे, तर केस काही काही कोणी कोणी ते म्हणतात ना मातीनं धुवायची, चिकट माती वगैरे होते ते त्याच्याने धुवायची. तर माझी आजी वगैरे तिची वेगळीच साबण असायची ते शिकाकाई म्हणून. तर ती नाही का ते शिकाकाई साबणात आणि तिचे असे केस कमरेच्या खाली, माझी आजी जे म्हणत आहे तिचे असे केस कमरेच्या खाली, तर ते म्हणत आहे ना की अशी लांब लांब केस आणि त्याच्याने धुवायची ते केस, जर धुवायचं राहिलं त्याच्याने धुवायची. आता आपण शॅम्पू घेतो, कोणते कोणते जे प्रोडक्ट आहेत ते लावतो केस धुवायला, हे ते म्हटल्यासारखं. तर ते म्हणतं की आधी तेच सांगत आहे की आधी तेल लावल्याशिवाय किंवा केसही आपण धुवायचं राहिलं किंवा कुठं म्हणजे नाही, म्हणत आहे की ते वेगळंच होतं म्हटल्यासारखं आहे. तर आता खूप म्हणजे कमी प्रमाणात झालं आहे. मी स्वतःवरूनच म्हणते की मी पण खूप कमी प्रमाणात लावते. आधी ना म्हणजे आता हिवाळ्यामध्ये तर आपण लावतो तरी काही म्हणजे वाटत नाही, पण उन्हाळ्यामध्ये असं वाटते की अरे लावावंच नाही की तेल. कारण की कसं आहे, ते एक तर गरमी होते आणि ते तेलानं पुन्हा आपल्याला चिडचिड होऊन जाते. त्याच्यामुळे नाही लावत आपण. पण तेच म्हणतात की महिन्यातून एखादी तरी वेळा लावावं. कारण की म्हणजे तेच म्हणते की आपलं डोकं पण शांत राहते आणि ते कोंडा म्हणत आहोत ते पण खूप प्रमाणात कमी होऊन जाते, असं पण आहे. तर तेच म्हणतात की तेल लावणं खूप म्हणजे गरजेचं आहे, असं आहे. तर तेच, तर आता एखादी लहान मुलीला आपण म्हणलं की तेल लावतो, तर ती म्हणते नाही गं, मला छान म्हणजे नाही का मी छान नाही दिसणार किंवा काही असं तसं. म्हणजे आता छोट्या मुलींना सुद्धा समजते की आपण कसं राहायचं, असं पण आहे. तर एखादी वेळ लावू नाही दिलं किंवा काही, तर नाही का मग ती त्रास करते, अगं मला नको लावू असं तसं म्हणून, नाही का, असं पण आहे लहान छोट्या मुलाचं, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की आज तेल आपण लावणं, माणसं राहू की काही राहू, म्हणजे सांगत आहे की माझे हजबंडसुद्धा 2 हप्त्यानी एखादी वेळ लावतात. तर तेच म्हणताय माणसाचं पण तसंच आहे की माणसं पण खूप कमी प्रमाणात लावतात, असं पण आहे. तर तेच म्हणतात की माझ्या हजबंडचं की हप्त्यातून लावतात किंवा मग ते नाहीतर मग नाही का की जाऊ दे आज नाही लावणार असं तसं, म्हणजे त्यांचे ते म्हणतात ना कारणं असते आपल्याला, अरे आज नाही उद्या लावू, आज नाही उद्या लावू, असं म्हणजे आपण करत असतो. असं पण आहे ते ते तेलाच्या बाबतीमध्ये की आपण केसाला तेल कसं हे करणार बा, लावतो बा, असं पण आहे. तर तेच म्हणताय की माणसांना पण असं म्हणणं का बाईंना पण माणसांना पण ते म्हणतात ना की कोंडा होतो, खाजवणं, मग ते कोंडा झालं तर खाजवणं त्याच्यामुळे. तर तेच म्हणतात की आपण जेवढं तेल आपण लावून राहिलं म्हणत आहे केसाला, तर खूप म्हणजे तेच चांगलं, म्हणजे जे डोकं म्हणतात ना की कोंडा पण कमी प्रमाणात, ते वाढायचं प्रमाण कमी असते ते कोंड्याचं, आणि आपल्याला ते शांत वाटत असते आणि केस पण वाढतात, असं पण आहे. तर तेच म्हटलं की नाही का तेल आपण म्हणतो की तेल खूपच लावणं लावणं गरजेचं आहे, तेल लावणं म्हटल्यासारखं. कारण की एकदम मसाजही छान असं होऊन केल्यासारखी आपण तेल लावतो तर छान वाटते आपल्याला, जे मसाज केल्यासारखं आपण करत असतो, आहे की नाही, तेल लावून छान असं केलं तर. आणि पुन्हा काही असं म्हणजे नाही का की म्हणत आहे की एखादी डोकंही दुखत राहिलं आपलं, तर ते पण असं शांत होऊन जाते की आपण तेल लावलं तर, असं पण आहे. तर नाहीतर मग कसं आहे माहीत आहे की नाही लावलं आपलं तेल जे म्हणत आहे, तर मग ते कसं आहे माहीत आहे का, केस गळायला लागतात. आपण असंच विचारलं नाही का, जर आपण नाही तेल लावून राहिलं आणि असंच जर विसरायला लागलं किंवा केस आपण विचारतो म्हटलं, तर इतके केस जायला ते म्हणतात ना की बुच्चाच निघतो डायरेक्ट, ते बिना म्हणतात ना की नाही लावत एकदम असं नाहीच लावत राहिलं तेल, तर पूर्ण असा बुचाच निघतो म्हटल्यासारखं आहे. तर तेच की तेल लावणं खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे, तुम्ही पण लावून म्हणजे लावत असाल तर लावून बघा, महिन्यातून एकतरीदा लावावं म्हणते. तर ठीक आहे, तुम्ही पण लावून बघा, छान वाटेल, शांत डोकं वाटेल, छान असं म्हणजे नाही का कोंडा पण जाईल. तर ठीक आहे, जय श्रीराम.